तुम्हाला माहिती आहे तांदळाचं पीठ न वापरता सुद्धा दिवसभर कुरकुरीत राहतील असा एक सिक्रेट पदार्थ आपण वापरणार आहोत. चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. आणि या पद्धतीने जर ही रेसिपी बनवली तर अजिबात तेलकट होत नाहीत. मध्यम आकाराचे 3 कांदे उभे पातळ असे कापून घ्यायचे आहेत आणि सोबतच कमी तिखट असलेल्या 3 ते 4 हिरव्या मिरच्यासुद्धा उभ्या पातळ कापून घ्यायच्या आहेत. आता इथं स्वच्छ धुतलेला कोथिंबीर ते सुद्धा छान बारीक असं कापून घ्यायचं आहे. इथं मी 1 वाटी बेसन घेतलं आहे. बेसन चाळून घ्यायचं. त्याच्यामध्येच कापलेले कांदे, हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत, कोथिंबीर नंतर टाकायचं आहे. तर चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकलं आहे. एक मसाला तयार करायचा आहे. तर इथं 2 सुक्या लाल मिरच्या, धने, जिरं, ओवा टाकून जाडसर असं वाटून घ्यायचं आहे. आता त्या बेसन पिठामध्ये हे जे मसाला तयार केला होता ते मसालासुद्धा टाकायचा आहे आणि व्यवस्थित पहिलं चोळून घ्यायचं आणि थोडं थोडं करून पाणी टाकायचं आहे. पाणी टाकून असं बॅटर बनवायचं आहे. तर बघू शकता बॅटर आपलं तयार झालेलं आहे. 5 मिनिटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे. 5 मिनिटानंतर याच्यामध्ये चिमूटभरच खायचा सोडा टाकायचा आहे. पुन्हा व्यवस्थित मिक्स करायचं. गरम तेलात कांदा भजी छान क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं.